नमस्कार मंडळी, बायडीच्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मंडळी, आता माझी डाळ शिजलेली आहे। म्हणजे आम्ही मिक्स डाळ खातो मंडळी, तूर, मूग, मसूर आणि छिलक्याची उडदाची डाळ। आणि आता याच्यामध्ये भात लावलेला आहे आणि चपात्या तर झालेल्या आहे। मस्त डाळीला फोडणी देणार। तर मंडळी, मी आज बनवत आहे भरलेलं वांग्याची भाजी। तर मंडळी, मी तुम्हाला माझी रेसिपी शेअर करणार आहे। तुम्ही भरलेलं वांग कसं बनवता, तुम्ही पण तुमची रेसिपी मला शेअर करा, म्हणजे मला नवनवीन भाज्या करून खायला भेटेल मंडळी। तर चला, आता माझे शेंगदाणे तर मस्त भाजून झालेले आहे। मी आता याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे मंडळी। आमच्याकडे खलबत्ता वाटा नाही आहे, त्याच्यामुळे मी मिक्सरमध्येच काढते। पण खरं म्हणायला गेलं तर माझी मम्मी माझी आजी मला सांगत असते की बटाटा पाटामध्ये वाटलेला मसाला खूप चवदार असतो। पण काय करणार, ते आमच्या नशिबात नाही, म्हणून आमच्याकडे आम्ही त्याच्यामध्येच वाटून घेतो। तर चला मंडळी, आता मी भाजी बनवते आणि तुम्हाला माझी रेसिपी शेअर करते। तर मंडळी, सर्वप्रथम मी शेंगदाणे, धना, जिरे हे छानपैकी भाजून घेतलेले आहे। थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि मी अद्रक मला जास्त आवडत नाही म्हणून मी थोडंसंच घेतलेलं आहे, ते तुमच्या मनावर आहे। आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहे छान। आणि मिरच्या आम्ही तिखट खातो म्हणून मी थोडा मिरच्याचा वापर जास्त करणार आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकावा मंडळी। आणि कोथिंबीर पण मला खूप आवडते, सर्व भाजीपाल्यांमध्ये मी कोथिंबीर टाकत असते मंडळी। तुम्ही टाकता का नाही ते कमेंट्स करून मला नक्की सांगा। आता ह्या मसाल्यांना मी छानपैकी तेलामध्ये तळून घेणार आहे, जेणेकरून गपना बाई माझा कुकर मला बोलूच देत नाहीये। तर मंडळी, हे छानपैकी मी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे, जेणेकरून मसाल्याचा कच्चा वास येऊ नये म्हणून। जाऊ दे, माझा कुकर मला बोलू देत नाही। आता मी हे छानपैकी भाजून घेते तेलामध्ये, तळून घेते तेलामध्ये। खोबरं कापणं किती डिफिकल्ट आहे ना खरंच। चला, थोडं तेल टाकून 2 चमचे तेल टाकले मंडळी। तर मंडळी, हे बघा, हे माझ्या हस्बंडने मला गिफ्ट केलेलं आहे। मी किचन मध्ये ठेवते त्याला पॉझिटिव्ह वाइब्स येण्यासाठी मंडळी। आमच्या इकडे याला मनी प्लांट म्हणतात, तुमच्या इकडे या झाडाला काय नावाने संबोधित करतात ते मला कमेंट करून नक्की सांगा मंडळी। असं छानपैकी मसाल्याचा सुगंध सगळीकडे घरामध्ये पसरलेला आहे मंडळी। तर मंडळी, माझ्या मिक्सरची हाईट पाहिली का? तुमच्या बायडीपेक्षा मिक्सरची हाईट जास्त आहे। माझ्या मसाला कधीच एका टायमाने रेडी होत नाही, थोडासा अजून। फायनली माझा हा मसाला तयार झालेला आहे। तर मी आता त्याच्यामध्ये मीठ, मिरची, थोडेफार मसाले ऍड करून आता वांग्यामध्ये मी भरणार आहे मंडळी। वाव, असं वाटतं असंच खाऊन घ्यावं मंडळी, पण वांग्यात अजून छान वाटणार ते। तेलामध्ये तळून घेतलं ना तर मंडळी मसाल्याचा कच्चा वास येत नाही। हे माझं सिक्रेट आहे, तरी मी तुम्हाला ते शेअर करते। आणि कमेंट करून नक्की सांगा बरं का मंडळी, भाजी कशी वाटली तुम्हाला। खाणार तर नाहीये तुम्ही, पण बघून तर तुम्हाला चव कळेलच ना। वाव मंडळी, खरंच मसाल्याचा सुगंध इतका छान पसरलेला आहे। सर्वप्रथम मी जाऊन आता दरवाजे बंद करणार आहे, जेणेकरून शेजाऱ्यांना कळू नये की बायडीने आज काय बनवलं, नाही तर मला लगेच येतात भाजी काय केली तुम्ही थोडंसं मागायला। दिलेलं छान असतं शेजारच्यांना, पण सगळं स्वयंपाक झाल्यानंतर, कारण की आपली रेसिपी कोणाला शेअर नाही करायची, फक्त तुमची बायडी, फक्त माझ्या फॅनसाठी मी रेसिपी शेअर करते। तुम्ही पण तुमची रेसिपी मला नक्की सांगा बरं का मंडळी। कुकर मला बोलूच देत नाही राव, जाऊ दे, नाही बोलत बाबा, मी स्वयंपाकाकडे ध्यान देते। मसाला छानपैकी आता तयार झालेला आहे मंडळी। मी आता त्याला मिक्सर मधून काढून घेते।
या मिक्सरचं फुटेज आलेलं आहे ना रे, म्हणजे त्या व्हिडिओ मध्ये मला टाकायला कर बघ. तर मंडळी सगळे वांगे टाकलेले आहे, मी त्याला आता हळूहळू परतून घेते. हे बघू शकता मंडळी किती छान मस्त म्हणजे वांगे भरलेले आहेत मी. उंदीर मामा पळाला का? मागून पळाला उंदीर मामा. आता दोन्ही साईडने ते तेलामध्ये फ्राय झालेले मंडळी, मी त्याला झाकून देईन आणि मस्त बारीक गॅसमध्ये वाफे छान पैकी ते तयार होतील मंडळी. रुक बेटा रुक. क्या खाने का? रुक थोड़ी देर रुक. इतका सुंदर वास आलेला आहे मंडळी. वा बायडी, बायडीला स्वयंपाक पण येतो बरं का मंडळी, आणि खूप सुंदर सुगरण आहे सुगरण. करकटाला तर मंडळी तेल गरम झालेलं आहे डाळीच्या फोडणीसाठी. याच्यात मी टाकणार आहे मोहरी, मग जिरे, मग टाकणार आहे सुकलेल्या मिरच्या आणि कुटलेलं लसूण. हे आहे कढीपत्ता. आता मीठ चवीनुसार आणि हळदी. मी बाकी काहीच त्याच्यात ऍड करत नाही मंडळी, साधी सिंपल डाळीला फोडणी देते मी. आणि फक्त डाळीमध्ये मी पहिलेच शिजवताना टोमॅटो आणि 2 हिरव्या मिरच्या टाकलेले आणि हळदी आणि मीठ. तेच म्हणजे तुमच्या चवीनुसार. छान. आता त्याच्यामध्ये टाकणार मी कोथिंबीर. कॅमेरा इकडे. बघितलं का मंडळी, तुमच्या बाळीला किती काम असतं घरामध्ये, बघितलं. म्हणून म्हणतात मुलीची जात कुठंच कमी नसते. मुलीच बघा ना, बाहेर शूटिंग करते, ऍक्टिंग करते, घरात येऊन परत धुणं भांडे स्वयंपाक फरची सगळं काही काम करते. नाही माझ्यासोबत माझी वहिनी पण असते. म्हणून मुलीला कधीच कुठं कमी लेखायचं नाही, समजलं का. आता बघू वांगे कसे शिजले, पाहू दे बाबा मला. तुला वास येत नाही आजू? येतोय येतोय एकदम मस्त. हो ना. असं वाटतंय मोबाईल ठेवता ठेवताच जेवायला बसावं. हो का. दाजी येऊ दे मग बसू जेवायला. तयार झाले.
तर नमस्कार मंडळी, आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. वांग्याची भाजी खूप छान झाली होती मंडळी. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. बाय बाय अँड गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर.